हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द चॅनल फ्रॉम महाड महाराष्ट्र. तर आज आपण जाणार आहोत सगळ्यात आधी नाणेमाची वॉटरफॉलला. हो, आजचा व्लॉग मराठीत असणार आहे कारण का हा टेक 2 आहे. पहिला टेक 1ला मी जेव्हा हिंदीत व्लॉग केला तर माझा मित्र अक्षय तर हा बोलला की तू आजचा व्लॉग मराठीत कर. ह्याचा पण यूट्यूब चॅनल आहे जो की आता बंद पडला आणि हा मराठीत व्हिडिओ बनवतो. तर हा स्वतः पण बनवणार होता, तर मी ह्याला बंदी दिली की तू नाही बनवायचा कारण का तू अपलोड नाही करणार. तर मी बऱ्याच दिवसांनी आज व्लॉग बनवतो आहे. आता आपण महाड इथे आहे. इथून आपण जाणार आहे नाणेमाचीला. इथून नाणेमाचीचा डिस्टन्स आहे अजून 7.5 ते 8 किलोमीटर. तर आम्ही मगाचपासून निघालो तेव्हापासून विचार करतो आहे की आता ब्लॉग सुरू करू, आता तेव्हा सुरू करू, पण पाऊस का आम्हाला करायला देत नव्हता. आता जरासा थांबला आहे आणि आम्ही पण बरेच थकलेलो. मुंबईपासून एक स्टॉप घेऊन आम्ही इथे आलो आहे. मुंबईवरून सुरुवात केलेली सकाळी 5 वाजता आणि आता सकाळचे वाजले, किती वाजले रे? 9:47 म्हणजे 10-1 झालेत. 5 तासात आपण इथे पोहोचलो आहे. जवळपास 200+ किलोमीटर झाले असतील आपले, 218-220 असं काहीतरी. आता इथून आपण वॉटरफॉलला जाऊ आणि पुढील हा प्लॅन 4 दिवसाचा आहे. आज आहे 3 जुलै आणि आम्ही घरी जाणार आहे रविवारी म्हणजे 7 तारखेला. 3, 4, 5, 6 तारखेला. तर तोपर्यंत आपण सगळं बऱ्याचपैकी फिरणार आहे. तर स्टे ट्यून्ड फॉर फर्दर अपडेट. आता आपण इथून निघूया आणि जाऊया नाणेमाची वॉटरफॉलकडे. तुला काय बोलायचं? Nothing to say. नथिंग टू से. Thank you for vlogging in Marathi. तर तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3, 4 गाड्या पार्क आहेत आणि खाली पण एक कार पार्क आहे. तिथून आपण स्ट्रेट वर आलो आणि इथे आपण आपली बाईक लावली. पार्किंगचे काय असे चार्जेस घेतले नाही. इथे एक दुकान आहे आणि इथे तुम्ही बोर्ड पण बघू शकता नाणेमाचीचा. तर आम्ही आमचे बॅग आणि हेल्मेट्स काकांकडे ठेवून दिले. आल्या त्यांच्याकडे नाश्ता वगैरे काहीतरी करू आणि मोबाईलला थोडं बऱ्यापैकी रेंज आहे इथे, मग पेमेंट वगैरे होऊन जाईल. हे पार्टी आमचे बॅग्स आणि हेल्मेट आणि हा ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट आहे. तर बरा असा वेळ लागत नाही. अक्षय, किती वेळ लागेल? 20 मिनिटं जास्तीत जास्तीत जास्त 20 मिनटं लागेल. आणि जर पाण्याचा फोर्स जास्त असेल आम्ही तिथूनच गलटी मारणार. आम्ही तिथूनच पाठी वळणार. मी शुद्ध बोलायचा प्रयत्न करतोय, पण हा आपण जस्ट ट्रेक चालू केला, 5 मिनटं झाली. पण एक इम्पॉर्टंट अपडेट असं सांगायचं आहे की जर तुम्ही सॅटर्डे संडे प्लॅन करत असाल नाणेमाची वॉटरफॉलला तर येऊ नका. आणि पुढील माहिती का हा सांगेल. कारण नाणेमाची वॉटरफॉल सॅटर्डे संडेला बंद केलेला आहे. जास्त क्राऊड होतो त्याच्यामुळे. इथून आपल्याला वॉटर थांबला पहिला. मला तर बोलू दे ना, पहिलं माझा व्लॉग आहे, तुला काय थांबवलं त्यासाठी. तर समोर आपल्याला वॉटरफॉल दिसत आहे कसा बरासा काय नाही, एकदम प्लेन रस्ताच आहे. आणि काहीतरी बोलत होता सॉक्समधून, सांग ना जरा. अरे भावा, कालच नवीन घेतले होते 500 रुपयाचे. 500 रुपयाला कोणते सॉक्स भेटतात? हलक्यात घेतो का मला? चांगले सॉक्स होते पण कलर चेंज होईल. मग मी ओरडेल आता त्याचा तो मळणार आहे माथेरी कलर होणार आहे. पण मला एक नाही कळत, तू शूज चांगले करणार होता, तिथं काय झालं? आम्ही पहिला विचार केला की मी उड्या मारत येत होतो कान्याकोपऱ्यातनं, बोललो शूज ओले नाही करत. पण नंतर आला तर एवढा झीलला मराठीत काय बोलतात, तलावासारखा एरिया आला, त्यातनं मला चालत जावं लागलं. पुन्हा एकदा छोटा तलाव आणि आज शूज आता काय असं झालं माझं. तर ठीक आहे, 1 मिनटं अजून मला वाटतं आणि आपण थोडा जवळपास अजून पोचून जाऊ. तर असंच ट्रेक आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की या ट्रेकवरती म्हणजे आता आज थर्सडे असल्यामुळे कोण जास्त पब्लिक आली नाही. थर्सडे म्हणून आपण आलो. सॅटर्डे संडेला आला असतंच ते तू. अरे ते बोलले ना की बंद केलं सॅटर्डे संडे. ठीक आहे, ते लोक रेफरन्स सोडतात. आईची फुल ओळख आहे, रेफरन्स नाही जाणार बोलतो. डिफिकल्ट पॅच म्हणू शकतो आपण. काय गेल्या वर्षी थोडा डिफिकल्ट होता, आता काय नाही वाटत आहे. पण जर का तुम्ही सरकलात तर इथं पडण्याची शक्यता आहे. आहे गर्दी असेल तर थोडीफार. सरक बघूया कुठपर्यंत जातो. मी जास्त खाली नाही जाणार. हा भाई,
इथे एवढा मोठा तो उंच झाला लांब आहे कसं जाणार. तर पाऊस लागल्यानंतर आपण अजून एक 5-1 मिनिटाचा ट्रेक केला आणि आता आपण व्हॅलीजवळ पोहोचलो आहे. इथून आपल्याला समोर वॉटरफॉल दिसतो, बट फॉगी वेदर असल्यामुळे काहीच क्लिअर दिसत नाही. तर आपण इथे थोडा वेळ थांबूया. आणि मला असं वाटतं की पुढे काही लोक गेले आहेत, त्या असा वरतून रूट आहे त्या टोकाला जाण्यासाठी, बट समोर तुम्ही बघू शकता काहीच दिसत नाही. इथून एक मोठा वॉटरफॉल पडतो, तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही आणि मग ही ती पूर्ण व्हॅली आहे. तर आपण थोडा वेळ थांबूया. हा फॉग जर थोडा क्लिअर झाला तर एक बेटर व्ह्यू भेटेल. 1-2 फोटोज काढू, 1-2 व्हिडिओज काढू आणि मग इथून आपण बघूया पुढे जायचं झालं तर जाऊ. बट एकदम पुढे तर नाही जाणार पाण्याखाली, कारण का फोर्स काहीतरीच जास्त आहे. तर आपण मगाशी ज्या पॉईंटवर होतो त्या पॉईंटवरून आपण थोडं अजून पुढे आलो आहे आणि वॉटरफॉल आपल्या बाजूलाच आहे आणि इथून अजून पुढेही जाता येतं, पण आपण पुढे नाही जाणार आहे कारण का फ्लो खूप जास्त आहे आणि जो वॉटरफॉलचा पाणी येतो इथपर्यंत येतो आहे. तर आपण इथेच एंड करणार आहे. म्हणजे अजून थोडा ग्रुप आहे, म्हणजे 5-6-10 लोकांचा, ते लोक अजून पुढे गेलेत. बट मला नाही वाटत पुढे जाऊन आपल्याला काय व्ह्यू वगैरे दिसणार आहे. तर जे काय आहे ते इथूनच बघूया आणि इथून आता आपण परत म्हणजे बेस विलेजच्या साईडला परतीचा प्रवास सुरू करू. तर इथून व्ह्यू तुम्हाला मी दाखवतो आता. थोडा वेळ पूर्वी ट्रेक करून हा पूर्ण खाली आलो आणि समोरच हे प्रदीप भाऊ म्हणून आहेत, यांचा पूर्ण इथे स्टॉल आहे आणि हे राहायला पण इथेच मागेच आहे. तर आपण आता यांच्या घरी गेलेलो. इथे आपण पिठलं आणि भाकर खाल्लं आणि हा यांचा नंबर पण आहे. मी नंबर इथे खाली तुमच्या व्हिडिओमध्ये पण टाकेन. आणि कधी प्रदीप असतील, कधी काका असतात, दीपक म्हणून. तुम्ही कधी आलात आणि यायच्या आधी तुम्हाला काय ऑर्डर वगैरे द्यायची असेल तर देऊ शकता. एकदम रिजनेबल रेट आहे. मित्रांनो, प्लॅनमध्ये थोडासा चेंज आला आहे आणि आम्ही चाललो 7:30ला. नाणेमाचीवरून खाली उतरलात, राईट मारलात की परत आपण जाणार संगमेश्वर साईडला. लेफ्ट मारून जर 2 किलोमीटर पुढे आलात तर 7:30 वॉटरफॉल आहे. बराच वेळ झाला, 4-5 तास पाऊस नाही पडलाय, तर चढायला आलो म्हणून 7:30ला पण आलो. म्हणजे आम्ही मगाशी ठरवलेलं की नाही जायचं, पाणी खूप आहे. आता बघूया, पाणी थोडं कमीच असलं पाहिजे म्हणजे आपल्याला बघता येईल व्ह्यू. भिजणार तर नाही, आवाजावरून वाटत आहे, पण चला. तुझी शिवी पण आली आहे माझ्या ब्लॉग मध्ये, तुझी शिवी. आणि 5 मिनिटाच्या आत आपण वॉटरफॉल जवळ पोहोचलो आहे. गेल्या वेळी थोडा पाणी कमी होतं जेव्हा आपण आलेलो तेव्हा, पण यावेळेस पुष्कळ खूप पाणी आहे. मी तर पुढे जाणार नाही, थोडासा पुढे जाईल. हा 7 टप्प्यात पडतो म्हणून त्याचं नाव 7:30 ठेवलं आहे. जो नाणेमाचीचा पाणी आहे वरतून तोच पाणी खाली येतो आणि हा 7 टप्प्यात खाली येतो म्हणून त्याचं नाव 7:30 आहे. नको जाऊ पुढे, उगाच भिजणार, गाडी चालवायची आहे. तर मी तर पुढे जात नाही कारण का मला भिजायचं नाही आहे. म्हणजे माझ्या एक्स्ट्रा पेअर्स आहेत, पण मी बॅग एकदम चांगली पॅक केली आहे. पण अक्षय जातोय पुढे. एक ग्रुप होता तो त्यांना म्हणजे 5 सांगतोय कुठून पुढे जायचं आणि ही पोरगी या ग्रुपसोबत आहे. याचे मित्र जात नाहीत पुढे, मग ही अक्षयसोबत निघाली आहे पुढे. तर आता तुम्ही बघितलात तो होता 7:30 वॉटरफॉल, जो की 5 मिनटं पण मी बोलेल तर खूप जास्त झाले. काल कसं वाटलं तुला पुढे जाऊन? मला खूप बेकार वाटलं. का? म्हणजे पहिल्यासारखी मजा नव्हती ना. पाण्याला ऍक्च्युली कमी पाणी असलं ना की जास्त मजा येते. तो जो पॉइंट तयार होतो, पॉइंट आहे ना तिथे पोहायला वगैरे मिळतं. जसं आपण लास्ट टाइम मजा केली होती आणि हा डुबला होता. डुबलो नव्हतो, पहिला मी पाय ठेवले नाही, पहिला पाय उडी मारली. तुझा गैरसमज होता की तुझ्याकडे लांब हात लांब पाय तर तू टेकू शकतोस, पण तू डुबलास खाली. मी डुबलो, परत वर आलो ते पण सांग ना. हा, परत वर आलास ते कसं आलास ते सांग ना. फुल हेलिकॉप्टर म्हणून आलेलो. नाही पण जाऊ, व्हिजिट करू शकता.
बाजूलाच आहे नाणेमाची चांगली पॉईंट पण दोन असतो ना ट्रेक नाही काय नाही फक्त मध्ये एक छोटीशी ती क्रॉसिंग येते. आता असं बघत आपण किती रस्ता लावला अरे हे बघ समोर ओपन आहे, समोर ओपन आहे बघ, माझी गाडी तर समोरच आहे. तर असं हे काहीतरी बनवलेलं आहे हायवेच्या बाजूलाच आणि मॅपवरती प्रॉपर लोकेशन दिसतो, तर काय एवढं टेन्शनची गरज नाही. आणि आम्ही बॅग्स आमच्या गाडीवरच ठेवलेली. मी हेल्मेट कॅरी केलेलं आणि लॉक नाही त्यामुळे. तर चला आता हा साचडा बघितला तुम्ही. आता इथून आपण डायरेक्ट निघू. आम्ही पक्का संगमेश्वरला जाणार आहे. हां आता आम्ही कुठेच नाही आता थांबणार. पक्का संगमेश्वरला आणि पाऊस पण आला अशा प्रकारे. मोबाईल पण पॅक करून लेट्स गो बॉईज, लेट्स गो. सो गाईज फायनली आम्ही पोहोचलो आहोत संगमेश्वरला. थोडा वेळ झाला आहे. तुम्ही बघू शकता एकदम गाव आहे एकदम फुल. आमचं गाव पण एकदम फुल एकदम जंगली विलेज वाईफ भेटेल तुम्हाला. आणि आम्ही काय कुठे जेवणाची अरेंजमेंट करून करणार. आम्ही मास्टर शेफ निलेश मिश्राला बरोबर घेऊनच फिरतो. आता सध्या तर आमच्या मेन्यूमध्ये कॉफी आहे, मॅगी आहे आणि ब्रेड बटर आहे. निलेश मिश्रा काय म्हणायचं तुम्हाला मला असं म्हणायचं की गुरव खाण्यात इकडे घर बांधले नव्हे, पण यावेळी इकडे सोयी सुविधा पूर्णपणे राहिले नाहीत. ॲक्च्युली काय आहे गुरव बांधल्यांना माझी विनंती आहे की तुम्ही पहिल्या सगळ्या सामान जागेवर ठेवा. आणि त्यांनी आल्यापासून एकच काम केलं. अजून आम्ही आंघोळ केले, भूक लागली पहिला बनवलं, टाकीत पाणी भरलं, तो पण अजून नाही भरलाय. चालू हळूहळू इन प्रोसेस आहे. आता याच्यानंतरचा अजून एक मेन्यू आहे, हळूहळू तुम्हाला अपडेट करत राहू आपण. काय नाही. थोड्या वेळपूर्वी तुम्ही बघितलं आम्ही नाश्त्याची तयारी करत होतो. आता ही थोडीशी जेवणाची तयारी. इथे राईस आहे आमचं, मस्तपैकी आम्ही राईस फ्राय करणार आणि जेवण झोपणार आहे. तर आजचा दिवस आपण इथेच संपू. स्टे ट्यून फॉर टुमॉरो.